नमस्कार, संस्कृती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घरात अशा कोणत्या वस्तू ठेवायला नाही पाहिजे ज्या वस्तूमुळे आपलं घर बर्बाद होईल किंवा निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात साठवून ठेवली जाईल। चला तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात। देवी देवतांना वाहिलेली फुले, नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात। हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। अशा घरात कटकटी, भांडणे निर्माण होत असतात। तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्पा किंवा कप्प्याची रॅक बनवलेली असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवलेल्या नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो। घरात सतत कलह, वादविवाद निर्माण होतात। तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते, प्रत्येक कामात अपयश येऊ लागते। घरात वाहते पाणी, हिंस्त्र प्राणी, युद्ध प्रसंग, रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नयेत, अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते। घरात एक प्रकारचा तणाव निर्माण होतो। मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये। अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते। असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, कौटुंबिक कलह निर्माण होतात। देवी देवतांच्या भंग मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात चुकूनही ठेवू नयेत। याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात। बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्याळ घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते, सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते। अशी घड्याळे ताबडतोब दुरुस्त करावी किंवा शक्य नसेल तर घराच्या बाहेर टाकून द्यावीत। घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते। ही लिंबू मिरची 1 आठवड्याहून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये, तिचे वेळीच विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होऊ लागतात। जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत। असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते। वर्ष संपताच जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे। भंगार साहित्य, जुने व वापरात नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळीच घराबाहेर काढाव्यात। दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो। धन्यवाद। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।